A very good morning to all of you. I, Amruta Patankar, Enforcement Officer on behalf of EPFO Thane, welcome you all for this special event of ELI scheme. जैसे कि आप सभी जानते हैं कि केंद्रीय मंडल ने ये ELI स्कीम 2025 को अनुमोदन का प्रदान कर दिया है. ELI scheme, empowering job, boosting the skills and securing the futures of millions. EPFO Thane welcomes this ELI scheme. In this event, we will brief the salient features of this scheme. But ये हम आगे बढ़ने से पहले, I will like to inform you about the flow chart of this particular event. Firstly, we will start with the PowerPoint presentation. It will be presented by our Regional PF Commissioner 1, Thane, Shri Ganesh Kumar Sir. Thereafter, we will have a brief note on the ELI scheme, which will be presented in 3 languages. In English, it will be presented by our respected Additional Central PF Commissioner, Shri Animesh Mishra Sir. हिंदी में प्रेजेंट करेंगे हमारे क्षेत्रीय आयुक्त 1 श्री गणेश कुमार सर और मराठीमध्ये आपल्यासमोर प्रस्तुत करतील क्षेत्रीय आयुक्त 2 श्री सुनील चिवटे सर. नमस्कार. नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम या योजनेला मंजुरी दिली आहे. EPFO ठाणे कार्यालयाकडून आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. या योजनेमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. ही योजना भारतामध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच सामाजिक सुरक्षा वाढवणे या उद्देशाने पारित करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्यतः 2 भाग आहेत. भाग अ, या भागामध्ये फर्स्ट टाइम एम्प्लॉईज जे पहिल्यांदाच वर्कफोर्समध्ये जॉईन होत आहेत अशा लोकांसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये जो कर्मचारी आहे त्याला 15,000 रुपयेपर्यंतचा फायदा 15,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील. आता कुठले एम्प्लॉईज यासाठी बेनिफिशरी आहेत? जे पहिल्यांदाच जॉब जॉईन करत आहेत, ज्यांचा पगार 1 लाखापर्यंत आहे, असे लोक या स्कीमचे बेनिफिशरी असतील. त्यांना 2 टप्प्यामध्ये हे 15,000 रुपयेपर्यंतचा फायदा मिळेल. पहिला टप्पा त्यांनी 6 महिने नोकरीचे पूर्ण केल्यानंतर, दुसरा टप्पा त्यांनी 12 महिन्याची नोकरी पूर्ण केल्यानंतर. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये अशी एक अट आहे की दुसरा टप्पा 12 महिन्याचा पूर्ण केल्यानंतर त्यांना एक छोटासा फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम कंप्लीट करावा लागेल आणि तो पूर्ण केल्यानंतर त्यांना ते राहिलेले दुसरा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल आणि हे जे पैसे आहेत ते त्या कर्मचाऱ्याच्या आधार लिंक्ड खात्यामध्ये थेट पाठवले जातील. दुसरा भाग जो आहे भाग ब, तो कंपनी म्हणजे आस्थापनांसाठी आहे. अशा आस्थापना ज्या EPFO मध्ये नोंदणी ज्यांची आहे आणि त्या आस्थापना जर त्यांची एम्प्लॉई स्ट्रेंथ 50 पेक्षा कमी आहे, अशा आस्थापना जर 2 व्यक्ती 2 कामगार जर त्यांच्यामध्ये ॲड करतात तर अशा आस्थापना एलिजिबल आहेत. ज्यांचा 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट स्ट्रेंथ आहे त्या जर 5 कामगार ॲड करतात त्याही एलिजिबल होतात. कमीत कमी असे कामगार 6 महिने तिथे काम करायला हवेत आणि अशा प्रत्येक कामगाराच्या मागे त्या कंपनीला 3,000 रुपयेपर्यंतचा फायदा मिळेल आणि हे पैसे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या पॅन लिंक्ड खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील. आता याच्यामध्ये पण जे कामगार आहेत 1 लाख रुपयेपर्यंतचे पगार असलेले कामगार याच्यामध्ये एलिजिबल आहेत आणि अशा पद्धतीने या कंपनीला प्रति कर्मचारी प्रति महिना 3,000 रुपयेपर्यंतचा बेनिफिट त्यांच्या
पॅन लिंक्ड बँक खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केलं जाईल. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून जवळपास 3.5 करोड रोजगार निर्मितीचं लक्ष भारत सरकारने ठेवलेलं आहे. भाग अ जे प्रथम एम्प्लॉई आहेत, कामगार कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी 1,92,00,000 हे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि भाग ब जो आहे, जो कंपनीला बेनिफिट मिळेल, आस्थापनांना फायदा मिळेल, त्या स्कीममध्ये 2,60,00,000 एवढ्या कर्मचाऱ्यांना ॲड करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास या दोन्ही स्कीम मिळून 1,00,000 करोडचं बजेट भारत सरकारने या स्कीमसाठी मंजूर केलेलं आहे. आणि ही स्कीम भारतामध्ये नवीन जॉब क्रिएट करणे तसेच जॉब फॉर्मलायझेशन ला मदत करणे आणि भारत सरकारचं जे 2047चं विकसित भारताचं लक्ष आहे, तसंच युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी, वैश्विक सामाजिक सुरक्षा, हे लक्ष साध्य करण्यामध्ये मदत करतील. आम्ही EPFO ठाणे ही योजना राबवण्यासाठी कटिबद्ध आहोत, हेच या तुमच्या माध्यमातून सांगणं आहे. आणि जे कर्मचारी आहेत त्यांना हे आव्हान आहे की त्यांनी आपले जे बँक खाते आहेत ते आधार लिंक्ड आणि पॅन लिंक्ड करावेत. त्यांनी आपला UN ला आधार लिंक करावं. आणि जे आस्थापन आहेत, कंपन्या आहेत, त्यांनीसुद्धा आपलं बँक खात्याला पॅन लिंक करावं. म्हणजे ह्या ज्या योजनेचा फायदा आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पोहोचवता येईल. धन्यवाद.